सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन आणि त्याचबरोबर सकल संत विद्यापीठ ज्ञानमयी यांच्या वतीनं वारकरी विशारद हा जो बहिशाल अभ्यासक्रम सुरू आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये आपण नामदेव महाराजांनी जे ज्ञानेश्वर चरित्र लिहिलं 3 प्रकरणांमध्ये, आदी, तीर्थावळी आणि समाधी, त्या चरित्राची चर्चा करीत आहोत. त्यातले पहिली दोन चरित्र प्रकरण म्हणजे आदी आणि तीर्थावळी यांची आपण पुरेशी चर्चा केली आणि आता आपण तिसऱ्या चरित्र प्रकरणाची म्हणजेच समाधी नावाच्या चरित्र प्रकरणाची चर्चा करीत आहोत. आता ती चर्चा करताना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती वाटली आवश्यक, की नामदेवरायांच्या या समाधी वगैरे चरित्र प्रकरणांच्या कर्तृत्वाबद्दलच जे लोक संशय घेतात त्यांच्या संबंधी आपणाला काहीतरी म्हणायला पाहिजे. त्यांचे आक्षेप कसे चुकीचे आहेत हे आपल्याला सप्रमाण सिद्ध करता आलं पाहिजे आणि ते करण्याचा प्रयत्न आपण करतो. खरं तर अगदी पहिल्यापासूनच म्हणजे जेव्हा आपण आदी प्रकरण पाहायला सुरुवात केली होती की नाही, तेव्हापासून आपण हे करत आलेलो आहोत की मग त्यावेळेला 2 ज्ञानेश्वर वगैरे हे सिद्धांत कसे पुढे आले, मग त्याचा प्रतिवाद कसा करता येतो वगैरे वगैरे ह्याची चर्चा आपण केली. म्हणजे त्या प्रामाण्याची म्हणजे नामदेव गाथेच्या प्रामाण्याची चर्चा आपण केली आणि ती करताना आपण कोणाला मुख्य ठेवलं होतं आपल्या समोर, आक्षेपक म्हणून कोण मुख्य होते, तर अगदी अलीकडच्या काळात डॉक्टर मुश्री कानडे आणि श्री रामभाऊ नगरकर यांनी जो सार्थ चिकित्सक नामदेव गाथा ज्याला म्हणता येईल असं प्रकाशित केला होता, त्याच्या अनुषंगानं आपण चर्चा केली. कारण यापूर्वीच्या सगळ्या आक्षेपांचा समावेश करत करत किंवा त्यांच्या मागे जात 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 कानडे नगरकर या मुक्कामावरती पोहोचले. त्यामुळे कानडे नगरकरांच्या बाबतीत आपण युक्तिवाद करून त्यांचं म्हणणं चुकीचं आहे असं जर दाखवू शकलो तर अगोदरच्या बऱ्याच आक्षेपकांचा आपण आपोआपच किंवा परस्परच समाचार घेतला असं होणार होतं, झालं असतं. आणि म्हणून आपण त्यावेळेला त्यांच्या म्हणण्याला जास्त महत्व दिलं हे आपल्याला आठवत असेल. आता आपण जेव्हा शेवटच्या टप्प्यावरती येतो, कारण यांनी जेव्हा आक्षेप घेतले कानडे नगरकरांनी नामदेवरायांच्या गाथेच्या प्रामाण्याबद्दल, त्यावेळेला त्यांनी ज्ञानेश्वर चरित्राला धक्का लावलेला नाही. ज्ञानेश्वर महाराजांचे सर्वमान्य असणारे जे चरित्र शक होते, म्हणजे उदाहरणार्थ जन्माचा, ज्ञानेश्वरी लेखनाचा, त्याचप्रमाणे शेवटी समाधीचा, ते त्यांनी मान्य केलेले आहे. आणि नामदेवरायांनी सुद्धा जर ते सांगितले असतील किंवा त्यातले काही सांगितले असतील तर ते नामदेवराय कुठले, ते नंतरचे असतील तर मग या शकांच्या बद्दल सुद्धा संशय घ्यावा लागेल वगैरे वगैरे असं काही ते म्हणाले नाही. म्हणून त्यावेळेला आपल्याला त्यांच्या पुरती चर्चा मर्यादित ठेवणं हे पुरेसं ठरलं. मग आता आपण ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीची मीमांसा करत आहोत, म्हणजे कालमीमांसा इनफॅक्ट, आणि एकूणच कशा पद्धतीने त्याचं चित्रण झालं नामदेवांनी केलं समाधी प्रकरणात, त्यावेळेला आपणाला हेही पाहिलं पाहिजे की नामदेवांच्या गाथेचं प्रामाण्य हा वेगळा मुद्दा, पण मुळात ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामधले सर्वसंमत असे जे शक आहेत आणि जे नामदेव गाथेमध्ये सुद्धा किंवा नामदेवांनाही मान्य आहेत, त्यांच्याबद्दलच जे लोक शंका उपस्थित करतात, त्या शकावरच जे लोक शक घेतात. आता इथे शक शब्दाचा दुसरा अर्थ मराठी भाषेतला नाही, तो हिंदी किंवा उर्दू मधनं वगैरे आलेला आहे. शक म्हणजे संशय, थोडक्यात मुद्दा घेतात. त्यांची आपण काहीतरी चर्चा करायला पाहिजे होती. मग त्यातले सगळ्यात प्रमुख आणि सगळ्यात जबरदस्त ज्यांनी आक्षेप उपस्थित केले ते म्हणजे अर्थात डॉक्टर सुबा कुलकर्णी, आणि त्यांच्या संदर्भात आपण गेले काही आपले व्याख्यानं त्यांच्या संशोधनाची चर्चा करण्यामध्ये घालवली, कारण ते फार आवश्यक होतं. आणि मग
ते करताना आपण पाहिलं की त्यांनी काय केलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राच्या संदर्भात आतापर्यंत लिहिलं गेलं, ज्याच्यात नामदेवांचा आणि अर्थात लक्षात घ्या, सुभाष कुलकर्णी हे निश्चित म्हणणार की ज्या नामदेव गाथेमध्ये हे अभंग आहेत ते नामदेव काय ज्ञानेश्वरकालीन नाही, ते नंतरचे कुठले तरी असणार आणि त्यांना मूळ ज्ञानेश्वरांचं चरित्र समजलेलंच नसणार. आणि समजा मूळ नामदेव जर ज्ञानेश्वरांच्या समकालीन असतील आणि जर त्यांना ते चरित्र समजलं असेल तर त्यांनी हे सांगितलेलंच नाहीये, ते दुसऱ्या कुठल्या तरी नंतरच्या उत्तरकालीन नामदेवांनी सांगितलेलं आहे असं सुभाष कुलकर्णी म्हणणार. हे ओघानी झालं. म्हणून आपण त्यांची चर्चा करणं अतिशय महत्वाचं मानित होतो. मग त्यांनी ज्ञानेश्वर चरित्राची संगती म्हणजे कालसंगती अत्यंत वेगळ्या प्रकारे लावली. शके 1122 हा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मशक ठरवला की जो आपण 1195 मानतो. नंतर दुसरा मुद्दा आला ज्ञानेश्वरी लेखनाचा. ज्ञानेश्वरी लेखनाचा विशिष्ट शक त्यांनी सांगितला नाही, परंतु ते असं म्हणाले की शके 1202 पूर्वी हे घडलेलं असणार. माफ करा, शके 1212 हा जो ज्ञानेश्वरीचा प्रचलित शक आहे त्याच्या पूर्वी हे घडलेलं असणार. आणि मग त्याच्यामध्ये पुढचा मुद्दा कुठला आला की त्याच्या पूर्वी पण मग कुठल्या शकाच्या नंतर असं काहीतरी आपल्याला ठरवता आलं पाहिजे ना. तेही त्यांनी सांगितलं की रामदेवराव यादव राज्यावरती येण्याच्या नंतर हे घडलेलं आहे, कारण रामदेवरावांचा उल्लेख हा तिथे आलेला आहे ज्ञानेश्वरीमध्ये. काहीतरी 1193चा वगैरे तो शक आहे त्यांनी राज्यावरती येण्याचा, म्हणून त्याच्यानंतर असा तो मुद्दा त्यांचा मला दिसतो. आता आणि अर्थात रामदेवरावांचा पराभव झाला मधल्या काळामध्ये, जो ज्यांनी कुणी केला असेल तो वगैरे, ती आपल्याला कल्पना आहे. तर हे त्यांनी अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न सुभाष कुलकर्णी यांनी केलेला आहे. म्हणजे 1212 तर नाहीच, 1212च्या अलीकडेच, कारण 1212ला ज्ञानेश्वरीची एक प्रत नकलली गेली, हे लक्षात घ्या. म्हणजे आपण ज्याला मी हे वारंवार का सांगतोय, कारण हे समजायला अवघड आहे. समोर ते चित्र तुम्हाला उभं राहिलं पाहिजे की काय नेमका कालगणनेचा प्रश्न आहे. 1212 हा जो आपण ज्ञानेश्वरी लेखनाचा शक समजतो, 1212 ते टीका केली ज्ञानेश्वरी असं आपण म्हणतो आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. तर तर ती ज्ञानेश्वरी लिहिण्याची कालगणना नाहीये, तर ज्ञानेश्वरीची प्रत नकलण्याची कालगणना आहे, कालोल्लेख आहे. म्हणजे 1212ला ज्यांनी कुणी ज्ञानेश्वरीची नक्कल केली, ही ती नक्कल ती कुणी केली हे माहित नाही. सच्चिदानंद बाबा हे नंतरचे आहेत, हे लक्षात घ्या सुभांच्या म्हणण्याप्रमाणे. तर ती नक्कल 1212ला झाली असेल तर 1212च्या अगोदरच ज्ञानेश्वरी लिहिली गेली असणार, असं ते म्हटलेलं आहे. यांचं म्हणणं आहे सुभाष कुलकर्णींचं. म्हणून त्यांनी तो ज्ञानेश्वरी लेखनाचा शक पण बाजूला ठेवला आणि मुद्दा काय आला, समाधीचा मुद्दा आला. त्यांचं म्हणणं असं होतं की 1212च्या अगोदरच ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झालेले, आणि ते केव्हा, तर ते 1202 म्हणजे 1193 ते 1202 या काळामध्ये केव्हा तरी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली असा मुद्दा आहे. ती ज्ञानेश्वरी पहिल्यांदा म्हणजे उपलब्ध माहितीप्रमाणे कुणीतरी 1212 मध्ये लिप्यंतर तिचं करून घेतलं, त्याची एक कॉपी तयार केली, हस्तलिखित तयार केलं मूळच्या ह्याच्यावर. आणि त्यांनी ते हस्तलिखित केल्याची लेखकू झाला काय म्हणत त्याला, हा नंतरचा मुद्दा आहे. पण 1212 मध्ये त्याने काय केलं, ही प्रत नकलनी हे लिहिलं. पुढे खूप वर्षांनी काही शतकांनी निर्माण झालेल्या सच्चिदानंद बाबांना असं वाटलं की 1212 हा लेखन शक हा ज्ञानेश्वरीचाच लेखन शक आहे. ज्ञानेश्वरी अगोदर लिहिलेली गेलेली जी होती तिच्या कॉपीचा प्रत शक असं नाही वाटलं त्यांना, त्यांचा गैरसमज झाला आणि म्हणून त्यांनी ते लिहिलं. आणि लिहिताना आपलं नाव घातलं. कुणी घातलं, सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. म्हणजे काय की ती 1212 साली ज्या प्रतीची नक्कल केली मूळ ज्ञानेश्वरीची, त्या नकलेची नक्कल सच्चिदानंद बाबांनी केली आणि त्या नकलेचा लेखक आपण असं सांगितलं. असं असलं पाहिजे एक, तर असा त्याचा अर्थ घेता येईल खरं तर, पण तसं नाही.
त्यांनी ती 1212 हीच ज्ञानेश्वरीची काय म्हणत त्याला कालगणना खरी मानली. 1212 शकालाच ज्ञानेश्वरांनी महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली असं ते समजले आणि मग तीच मूळ प्रत त्यांना वाटली जणू काही आणि तिची नक्कल त्यांनी केली. म्हणून सच्चिदानंद बाबा हे उत्तरकालीन होऊन गेले. तर अशा प्रकारे त्यांना जे काही मिळाले शक तुम्हाला परत सांगतो. 1122 जन्मशक, 1202 समाधीशक, हे 2 झाले मुख्य. 1212 विसरून जा, काही संबंध नाही ज्ञानेश्वर महाराजांचा. म्हणजे 80 वर्षाचं साधारणपणे त्यांना आयुष्य लाभलं, 80-81 वर्षाचं असं ते म्हणतात. आणि मग त्या संपूर्ण 80 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधी लिहिली ज्ञानेश्वरी त्यांनी? तर 1293 नंतर लिहिली. 1193 नंतर लिहिली. कारण 1193 ला हे सद्गुरुस्थ म्हणजे रामदेवराव यादव हे राज्यावरती आलेले. असा माफ करा मला चुकलं. 1173 मध्ये काहीतरी तो मुद्दा आहे. पण एनिवे त्याने काही फारसा फरक पडत नाही. हे 2 त्यांनी अप्पर आणि लोअर असे 2 लिमिट्स मांडलेले आहेत. हा मुद्दा आपल्या लक्षात आला पाहिजे. 1173 तेव्हा ते आलेले. 1175 हा त्यांचा काय म्हणतात त्याला मी मागे पुढे कदाचित आता पण मी सगळं विवेचन मागच्या आपल्या याच्यामध्ये पूर्णपणे केलेलं आहे. असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. तर बरोबर आहे ते. अशा प्रकारचं ती कालगणना ज्ञानेश्वर महाराजांची ती यांनी रद्दबातल ठरवली. आणि हे नवीन शक त्यांनी कशाच्या आधारावरती घेतले? तर ज्ञानेश्वर महाराजांच्याच अभंगामध्ये जे सांकेतिक उल्लेख आहेत असं त्यांना वाटतं काळाचे, त्याच्यावरनं त्याने हे सिद्ध केलं. आणि ते उल्लेख त्यांना कुठे मिळाले? तर बाळछंद नावाच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात. तर मी म्हणालो चला काय त्या निमित्ताने सुबांनी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि ज्ञानेश्वर महाराज अभंग रचना करणारे एकच आहेत असं मान्य तरी केलं. निदान तो बाळछंद अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा हे तरी मान्य केलं. आता कानडे नगरकरांची जी ज्ञानेश्वर महाराजांची चिकित्सक गाथा आहे, लक्षात घ्या. नामदेवरांची तर त्यांनी लिहिलेलीच आहे, पण शिवाय ज्ञानेश्वर महाराजांची त्या गाथेत बाळछंद हा अभंग कानडे नगरकर ज्ञानेश्वर महाराजांचा मानायला तयार नाहीत. हा मुद्दा आपल्या नजरेस आणून देत आहे मी. हा मुद्दा नजरेस आणून देतोय. पण ते बाजूला ठेवला मुद्दा आपण. यांच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे आणि मग त्याप्रमाणे ज्ञानेश्वर करते ज्ञानेश्वर आणि अभंग करते ज्ञानेश्वर हे एकच आहेत असं समजायला त्यांची हरकत नसावी, असा तो मुद्दा होता. तर आता मग प्रश्न आता असा येतो की हे त्यांनी सगळं तयार केलं, पण मग नामदेवरायांचे समाधीचे अभंग आहेत त्यांचं काय करायचं? हा तो मुद्दा येतो ना. तर त्यांनी असं म्हटलेलं आहे आणि हे मी तुम्हाला सांगतो. त्यांनी काय म्हटलेलं आहे हे पहा. त्यांचे मुद्दे सांगतो मी तुम्हाला. अर्थात हे उल्लेख जे आहेत ते त्याला सांकेतिक म्हणतात. बाळचंदे 22 जन्मे वगैरे ते उल्लेख कालगणनेचे नाहीत, सांकेतिक पद्धतीने कालगणना करणारे नाहीत. तर त्याचा अर्थ तसाच घ्यायचा, शब्दशःच घ्यायचा ऑलमोस्ट, असं मी माझ्या मागच्या 3 व्याख्यानांमधून स्पष्ट करून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. आता मी काय सांगतोय की कुलकर्णी नामदेव गाथ्याचं प्रामाण्य मानायला तयार नाही. त्यांचं काय म्हणणं आहे याबाबत? एक 4-5 याच्यामध्ये मी तुम्हाला मुद्द्यामध्ये त्यांचं म्हणणं सांगतो. पहिला मुद्दा काय आहे? नामदेवांच्या गाथेतील तीर्थावळी व समाधी सोहळ्याची वर्णने विष्णुदास नामा व शिंपी नामा या 2 उत्तरकालीन संतांची आहेत. नामदेवरायांच्या नंतर अनेक नामदेव होऊन गेले. त्याच्यामध्ये एक नामदेव विष्णुदास नामा होते आणि आणखीन एक स्वतःला शिंपी नामदेव म्हणवणारे किंवा त्याचा आपला तसा उल्लेख करणारे असे पण एक नामदेवराय होते. तर ते उत्तरकालीन आणि ते त्यांच्या आहेत समाधी आणि तीर्थावळी ही प्रकरणं असं म्हणणं यांचं आहे कुलकर्णींचं. 2 तीर्थावळीचे कवित्व परिसा भागवताचे असावे. आता एके ठिकाणी ते 2 पैकी एका नामदेवाला त्याचं कर्तृत्व देतात आणि आता म्हणतात की त्यांचं कवित्व परिसा भागवताचे. एका ठिकाणी म्हटले त्यांनी असं, दुसऱ्या ठिकाणी तसं म्हटलंय. म्हणजे ही 2 विधानं त्यांची विसंगत आहेत एकाच मांडणीमध्ये आलेली. तिसरा मुद्दा, नामदेव गाथा म्हणजे झाडून साऱ्या प्राचीन व अर्वाचीन नामदेवांच्या काव्यांची खमंग खिचडी होय. हे त्यांचं कोटेशन आहे, त्यांचं उद्धृत करतो मी म्हणणं. काय बरंच सांगतो. नामदेव गाथा
म्हणजे जाडून साऱ्या प्राचीन व अर्वाचीन नामदेवांच्या काव्यांची खमंग खिचडी होय. त्यात आद्य नामदेव, हो म्हणजे आद्य नामदेव कुणी कोण गेले हे त्यांना मान्य आहे. आद्य नामदेव, विष्णुदास नामा, नामा पाठक, शिंपी नामा आणि अन्य अनेक तोतय नामदेव यांच्या काव्यांचा समावेश आहे. आता या व्यतिरिक्तही काही तोतय नामदेव होऊन गेले असं त्यांचं म्हणणं आहे. 4. नामदेव गाथेत प्रामुख्याने आद्य नामदेव, विष्णुदास नामा व शिंपी नामा या 3 वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेलेल्या नामदेवांचे काव्य व्यामिश्रित झाले आहे. हा त्यांचा पुढचा मुद्दा. याच्यात ते तोतया नामदेवांचा उल्लेख करत नाही. म्हणजे कमीत कमी आपण एका निष्कर्षावरती येतो की नामदेव गाथेत आज आपल्या पुढे जी नामदेव गाथा आहे, म्हणजे अगदी लेटेस्ट, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटने प्रकाशित केलेली, त्या गाथेमध्ये 3 नामदेवांचं काव्य आहे. आणि त्या 3 पैकी त्या तिघांना ते तोतया म्हणत नाही. ते त्यांनी आपलं नाव सांगितले आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. लोकांनी गोंधळ केला असं ते म्हणतील. पण शिवाय तोतया नामदेव काही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण सुदैवानं त्या गाथेमध्ये तोतया नामदेवांचे अभंग नाही आहेत. आता मुद्दा कसा आहे की आपण या ठिकाणी संपूर्ण नामदेव गाथेची चिकित्सा करण्याचं काही कारण नाही आता या प्रसंगी. आणि आपण ती काही प्रमाणात पूर्वी केलेलीच आहे. कानडे आणि नगरकर यांच्या संदर्भात ती केलेली आहे. आपला संबंध जो पोचतो ना, तो नामदेव महाराजांची आधी तीर्थावळी आणि समाधी या प्रकरणांशी पोचतो. कारण त्यांचा विषय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ज्ञानदेव चरित्र आहे. म्हणून आपल्याला या 3 प्रकरणांच्या संदर्भात काही विधानं आपल्याला करायला लागतात. आता पहिला मुद्दा कोणता आहे? पहिला मुद्दा असा आहे आपला की नामदेव गाथेमध्ये प्रक्षेप नाहीत असं कुणीच म्हणणार नाही. कुणीच म्हणणार नाही असं. ते तुकाराम गाथेमध्ये पण आहेत. कदाचित ज्ञानेश्वर गाथेमध्ये सुद्धा असतील, म्हणजे असतीलही. त्याच्यात काय नाकारण्याचं कारण नाही. म्हणजे आपल्या पुढे एखादं हस्तलिखित आलं म्हणजे ते पूर्णपणे प्रमाण आहे, पण छापील प्रत आली तरीही ती पूर्णपणे प्रमाण आहे असं काही आपण म्हणत नाही. त्याच्यामध्ये प्रक्षेप असण्याची शक्यता असतेच असते. तसं जर नसतं तर आपल्याला वेगवेगळ्या गाथ्यांमध्ये वेगवेगळ्या संख्या मिळाल्या नसत्या अभंगांच्या. त्याचा अर्थच मिळत असा होतो ना की हे सगळे काही त्याच व्यक्तीनं किंवा त्या संतांनी केलेले आहेत असं नाही. त्यांचे काही असतील आणि काही प्रक्षेप असतील. हा त्यातला मुद्दा आहे. पण प्रश्न वेगळा आहे. काय वेगळा प्रश्न आहे माहिती का या ठिकाणी? प्रक्षेप नाही असं आपण म्हणत नाही की नामदेव गाथेमधील ज्ञानेश्वर चरित्र विषयक अभंग जास्तीत जास्त किती मागे नेता येतात आणि किती पुढे आणता येतात, ही मर्यादा ठरवण्याचा प्रश्न आहे. एक प्रश्न आहे. आणि कुलकर्णींनी कसं आहे की आपलं मत लोकांना पटावं यासाठी लोक अतिशयोक्ती करतात. कुलकर्णींनी नामदेव गाथेतील प्रक्षेपांची अलीकडील मर्यादा 19व्या शतक सांगितलेली आहे. आता बघा, म्हणजे ज्या शतकामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले, महादेव गोविंद रानडे, बाळशास्त्री जांभेकर ही मंडळी होऊन गेली, डॉक्टर भांडारकर, त्या काळात सुद्धा नामदेवांच्या नावानं गाथेमध्ये प्रक्षेप करण्यात आले असं कुलकर्णी म्हणतायत. आता एक बरं आहे की जे आपल्या समाधीचे अभंग आपण म्हणतोय आताचे आपल्या संदर्भातले किंवा चरित्र प्रकरणामधले, ते मात्र 19व्या शतकातले आहेत. त्यामुळे त्यांचा हा मुद्दा बाजूला ठेवू. कारण आपली आत्ताची भूमिका ही काही एकूण नामदेव गाथ्यांचं प्रामाण्य तपासायची नाहीये. हा आपल्याला मी मुद्दा सांगितला. आता एक गोष्ट निश्चित आहे की नामदेव चरित्र विषयक अभंग हे शिंपी नामाचे नक्कीच नाहीत. कारण शिंपी नामा यांनी तुकाराम चरित्र लिहिलेलं आहे. यांनी तुकाराम चरित्र लिहिलेलं आहे. त्यामुळं ते काही मूळ नामदेव महाराजांचे नसतात हे उघड आहे. आता पुढचा एक मुद्दा लक्षात घ्या. तर ते सोडला आपण, तो ते नामदेव बाजूला केले. ह्या 3 पैकी कुठल्या तरी एका नामदेवांचे असतील, प्रक्षेपही असतील हे मान्य केलं. म्हणजे हे असं म्हणतात, असे मोठं विधान करतात, पण त्याचं अनालिसिस करून नेमक्या कोणत्या नामदेवांचं कोणतं हे आहे, कोणती रचना हे सांगत नाहीत ते. तर खमंग खिचडीचा अर्थ काय होतो? खिचडी जर चांगली शिजली समजा, तर त्या खिचडीमधली वेगवेगळी धान्य असतात. विशेषतः डाळ असते आणि तांदूळ असतात. तर ते वेगळे नाही करता येत. म्हणून त्यांनी कदाचित तो प्रयत्न केला नसावा. तर नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या संबंधाला वारकरी परंपरेमध्ये फार
महत्व दिलेलं आहे. म्हणजे ते नामाचा तुका वगैरे लोकोक्ती आहेच, तो काही मुद्दा नाही, पण अगदी वास्तविकपणे स्वतः तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला नामदेवांच्या परंपरेचे समजत होते. आणि इतकंच नव्हे तर आपण जे कवित्व करतोय ते कवित्व म्हणजे नामदेवांनी अपूर्ण ठेवलेलं काम कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे आपला, असा त्यांचा समज आहे. म्हणजे नामदेवांच्या बाबतीत ते अत्यंत सिरियस आहे. नामदेव हे त्यांचं स्फूर्तीस्थान आहे. त्यांचे ते काव्यगुरु आहेत की ज्यांचा आदेश तुकोबा मानतात. नामदेवांनी तुकोबांना स्वप्नात आदेश दिला, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगी येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. आणि शेवट म्हणतात प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली अशी समजूत आहे सगळ्या वारकरी संप्रदायाची, महाराष्ट्राची. आणि ती पूर्ण करण्यासाठी नामदेवरायांच्या कुटुंबियांनी देखील त्यांना हातभार लावला, तरीही तो आकडा त्यांना गाठता नाही आला. मग उरलेलं काम जे आहे ते तुकोबांनी करावं असं नामदेवांनी तुकोबांना स्वप्नात येऊन सांगितलं. आता ही पुढची गंमत तुम्हाला सांगतो मी. तो आत्ताचा डायरेक्ट विषय नाही, पण मुद्दा मला सांगण्याची काय आवश्यकता वाटली की 2 दिवसांपूर्वी बहिणाबाई सिऊरकर, तुकाराम महाराजांच्या शिष्या, यांची जयंती होती भाद्रपद वद्य त्रयोदशीला. आणि आता अश्विन वद्य 1, अश्विन शुद्ध 1 प्रतिपदेला म्हणजे घटस्थापनेच्या दिवशीच त्यांची पुण्यतिथी आहे, म्हणून त्यांचं स्मरण झालं या ठिकाणी. तर तिथे बहिणाबाईच्या बद्दल निळोबांनी जी आरती केलेली आहे त्या आरतीत निळोबाराय असं म्हणतायत की तुकोबाराय बहिणाबाईंच्या स्वप्नामध्ये आले किंवा बहिणाबाईंना तुकोबारायांनी सांगितलं की तुम्ही पहा बरं का शब्द काय वापरलेला आहे, आम्ही आरंभलेल्या यज्ञाची सांगता करावी. आम्ही म्हणजे कुणी, नामदेवरायांनी सुरू केला. त्याच्यात आहुती टाकल्या सगळ्या त्यांच्या कुटुंबियांनी, नंतर काही आहुती तुकोबारायांनी टाकल्या, तरी सुद्धा तो यज्ञ पूर्ण झाला नाही. आणि मग निळोबाराय सांगतात की बहिणाबाईंना त्यांनी उरलेली आहुती टाकायला सांगितलं. आणि ती किती होती तर निळोबा सांगतात ती 54 लक्ष होती. आता त्याचा अर्थ कसा लावायचा, ते खरं म्हणायचं की खोटं म्हणायचं, हे मुद्दे अगदी वेगळे आहेत माझ्यासाठी. माझ्यासाठी मुद्दा कसा काय आहे की ते अशा प्रकारे ती परंपरा आहे, अविच्छिन्न परंपरा आहे. म्हणजे तुकोबांनी बहिणाबाईंना सांगावं आणि बहिणाबाईंनी ऐकावं. का? कारण मुळातच बहिणाबाईंनी म्हणजे बहिणाबाईंना तुकोबांनी पछाडलेलं होतं. पूर्णपणे बहिणाबाई तुकोबांचे भक्त आहेत, तुकोबांना मानतात, शिरसावंद्य मानतात त्यांचं सगळं म्हणणं. आणि का मानतात? कारण त्यांनी तुकाराम महाराजांचा आधीच अभ्यास केलेला आहे. तुकाराम महाराजांचा आधीच अभ्यास केलेला आहे. महानुभाव संप्रदायामध्ये वेद आणि बोध अशा संकल्पना आहेत. तर बोधोनी वेद आणि वेदोनी बोध असा मुद्दा आहे. म्हणजे एखाद्या संत सत्पुरुषाला किंवा एखाद्या अवताराला आपण पाहतो आणि पाहिल्या आपल्याला त्याचा वेध लागतो व्यक्तिमत्वाचा, आणि मग त्याने केलेला बोध हा खरा आहे असं मानण्याकरता आपला कल होतो. हा एक प्रकार आहे. आणि दुसरा कोणता आहे की बोधोनी वेद, आधी बोध झालेला असतो आणि त्या बोधामुळं वेध लागतो. वेधोनी बोध आणि बोधोनी वेद. तर तुकाराम महाराजांना प्रत्यक्ष पाहण्यापूर्वीच बहिणाबाईंनी त्यांचे अभंग जयराम स्वामी वडगावकरांच्या कीर्तनातनं ऐकले होते. म्हणजे तो एक बोध झाला होता आणि त्या बोधामुळे त्यांना वेध लागला. आणि त्या वेधातून त्या देहूला आल्या वगैरे वगैरे पुढचा कथा आपल्याला माहिती आहे. त्या बहिणाबाईंची ह्या 2 तिथ्या एकमेकांच्या अगदी जवळ असणाऱ्या, आणि त्यांना तुकोबांनी सांगितलं असं निळोबाराय सांगतात. तो का? कारण आधीच बहिणाबाईंचा तुकाराम महाराजांचा अभ्यास पक्का, त्या वचनांनी त्यांच्या अंतःकरणाची पकड घेतलेली. आता त्याच प्रकारची पकड तुकोबांची नामदेवरायांनी घेतलेली आहे. नामदेवरायांच्या अभंगांनी त्यांना पछाडलेलं आहे. जसं
नामदेवरायांच्या संदर्भात म्हणजे बहिणाबाईंच्या संदर्भात जे घडलं तेच नामदेवराय आणि तुकोबाराय यांच्या संदर्भात घडलेलं आहे. महिपतींनी म्हणजे तुकोबाराय म्हणतात ना, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करून या. संतांची काही उत्तर पाठ केली. त्या संतांमध्ये कोण होतं तर ते सांगतायत महिपती त्यांचे चरित्रकार की त्या संतांमध्ये उदाहरणार्थ नामदेवराय होते, ज्ञानेश्वर महाराज होते, एकनाथ महाराज होते आणि कबीर होते मुख्यत्वे करून हे सांगितलेले आहे. पण त्याच्यामध्ये नामदेवराय हे अभंग रचना करणारे, त्यामुळं रचनात्मक रचनेच्या दृष्टिकोनातून प्रभाव कोणाचा आहे? हा नामदेवरायांचा आहे. तुकोबारायांनी ओव्या नाही केल्या. समजा त्यांनी ओव्या केल्या असत्या तर आपल्याला म्हणता आलं असतं की त्यांच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनांचा किंवा रचनात्मकतेचा प्रभाव आहे किंवा एकनाथ महाराजांच्या रचनात्मकतेचा प्रभाव आहे. त्यांनी अभंग रचना केली आणि अभंग रचनेमध्ये त्यांना गुरुस्थानी असणारे आणि म्हणून नामदेवांनी त्यांना स्फूर्ती दिली हे नामदेव महाराज आहेत. म्हणजे नामदेव महाराजांनी त्यांच्या स्वप्नात येण्याच्या पूर्वी, आदेश देण्याच्या पूर्वी त्यांना अगोदरच नामदेवरायांचा बोध त्यांच्या अभंगातनं झालेला होता आणि तो दर्शन जे झालं स्वप्नामध्ये तो बोधोनी वेदाचा प्रकार आहे, म्हणजे बहिणाबाईंच्या सारखाच आहे. म्हणजे पुरेशी पूर्वपीठिका म्हणतो आपण, तयारी म्हणतो, ही तुकोबारायांची अगोदरच झालेली होती. त्यांनी नामदेव महाराजांच्या अभंगांची पारायण केलेली होती, ते पाठ केले होते, अभंग पाठ केले होते. म्हणजे त्यांच्याकडे हस्तलिखित असणार, पाठ कुठनं करणार? अभंग आपण दिंडीमध्ये आम्ही गातो वारकरी लोक, ते ऐकून ऐकून काही पाठ होत असतो, तो काही मुद्दा नाही. परंतु खरोखर जर पाठांतर करायचं झालं तर आपल्याला काय लागतं सांगा? आपल्याला समोर टेक्स्ट लागतं आणि तशा प्रकारच्या वह्या तुकाराम महाराजांच्याकडे नामदेवांच्या होत्या. कारण मला वाटतं फ्रेजर की कुणीतरी अशा एका कवी, लक्षात नाही माझ्या आता, माफ करा, एका पाश्चात्य अभ्यासकानं तुकाराम महाराजांच्या हस्ताक्षरातलं म्हणून जे पान दिलेलं आहे ते पान तुकोबारायांनी नामदेवरायांचा अभंग उतरून घेतलेलाच पान आहे, ते पुष्ट आहे. निल्सन असतील बहुतेक, ऊसवयवर मुद्दा तो नाही. तर म्हणून हे आधीच तुकोबारायांना नामदेवांचा परिचय होता, त्यांच्या अभंगवाणीचा परिचय होता आणि त्यांची काय म्हणतात त्याला हस्तलिखित, नामदेवरायांच्या अभंगांची हस्तलिखित ही तुकोबांच्याकडे होती. आता पुढचा मुद्दा असा आहे की तुकाराम महाराजांचे अभंग ज्यांनी लिहून घेतले ते संताजी तेली जगनाडे. जगनाड्यांनी तुकाराम महाराजांच्या बरोबरच इतर संतांचेही अभंग लिहिले, इतर संतांचे अभंग लिहिले, ज्याच्यात नामदेवराय आहेत इतर संतांमध्ये. म्हणजे जगनाडे महाराज आणि तुकाराम महाराज हे समकालीन आहेत. म्हणजे आता बघा, जर जगनाडे महाराज नामदेवरायांचे अभंग सुद्धा लिहून घेत असतील, लिहून ठेवत असतील किंवा ठेवले असतील त्यांनी किंवा ठेवलेले आहेत, तर त्याचा अर्थ असा होतो की त्यांना ते हस्तलिखित तुकोबारायांच्याकडेच मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि मग पुढचा मुद्दा महत्वाचा असा आहे की तो जो संग्रह संताजींनी पाहिला असेल तुकोबांच्याकडे, याच्यामध्ये नामदेवरायांच्या अभंगांचा समावेश आहे. तर त्या अभंगांच्या मध्ये नामदेवरायांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वर चरित्राच्या अभंगांचा समावेश संताजीच्या मध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की 17व्या शतकात म्हणजे तुकोबांच्या काळात सुद्धा हे जे चरित्र आहे लिहिले गेलेलं ज्ञानेश्वर महाराजांचं, ते नामदेवांनीच लिहिलेलं आहे असं नुसता समज नव्हता, तर तो समज प्रमाणित होईल अशा प्रकारची हस्तलिखित तेव्हा उपलब्ध होते. त्यामुळे खमंग खिचडी साठी काही तुम्हाला पार थेट 19व्या शतकात येण्याची गरज नाही, तुम्ही तेवढं म्हणू शकला असता. पण सुभा कुलकर्णींना माहित नाहीये की संताजीच्या हस्तलिखित वह्यांमध्ये नामदेवांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वर चरित्राचं काय म्हणूयात त्याला उलगडा करणार आहे. असो, तर म्हणजे काय झालं की स्वतः तुकाराम महाराज सुद्धा नामदेवरायांच्या या चरित्र प्रकरणांचं प्रामाण्य मानित होते, हे लक्षात घ्या. आणि मी नेहमी सांगतो की परंपरा हेच एक प्रमाण आहे. परंपरा जोपर्यंत पूर्णपणे
100% ती चुकीची असं तुम्ही सांगू शकत नाही, तोपर्यंत ती प्रमाण मानून पुढे जाणं हे जास्त योग्य आहे. त्यामुळं जगनाटी संहितेमध्ये नामशिंपी वगैरे कोणी येत नाहीत वगैरे वगैरे. तर असा तो जो मुद्दा आहे. मग ते काय करतात की शिंपी नामा नसेल तर ठीक विष्णुदास नामा. आता विष्णुदास नामा हे एक होऊन गेले आणखी खरी गोष्ट आहे. आणि त्यांचे काही अभंग निश्चितपणे कदाचित म्हणतो मी नामदेवरायांच्या गाथेमध्ये असणं शक्य आहे. पण मुळात मुद्दा काय माहिती का की स्वतः नामदेवांनी सुद्धा विष्णुदास या नावाने काही अभंग रचना केलेली आहे. आता विष्णुदास हे म्हणतात ना, बाकीचे संत स्वतःला विष्णुदास म्हणतात, ते होतेच ना. नामदेव विष्णुदास नव्हते का? तुकोबाराय नव्हते का विष्णुदास? तुकाराम महाराजांनी स्वतःला विष्णुदास म्हणून घेतले. विष्णुदास तुका असं तुकाराम महाराजांनी अभंगात मध्ये शेवटी तुका म्हणण्याच्या ऐवजी असा सुद्धा उल्लेख येतो. तुका विष्णुदास रस जाणतो निरस आहेत अशा प्रकारचे उल्लेख. त्यामुळं विष्णुदास नामा म्हटलं की तो अभंग आद्य नामदेवांचा नसणारच असं आपल्याला म्हणता येत नाही. जरी नंतर खरोखरच्या उत्तर काळामध्ये खरोखर कोणीतरी एक विष्णुदास नामा नावाचे सद्ग्रस्त होऊन गेले आणि त्याने अभंग रचना केली आणि त्यांचे काही अभंग कदाचित नामदेवांच्या गाथेमध्ये गेले असतील हे मान्य करून सुद्धा नुसतं विष्णुदास शब्द आला की तो विष्णुदास नामा उत्तरकालीन असं म्हणता येत नाही. तो अभंग नामदेव महाराजांचा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते तुम्हाला स्वतंत्रपणे दाखवून द्यावं लागेल की हा आद्य नामदेवांचा नाही, हे लक्षात घ्या. आता स्मृतीस्थळ या ग्रंथामध्ये मानवांचा ग्रंथ आहे आणि तो नामदेवराय हयात असतानाच निर्माण झालेला आहे. नागदेवाचार्यांचं चरित्र त्याच्यामध्ये येतं. चक्रधरांनी ज्यांना आपलं अधिकरण म्हणून नियुक्त केलं ते नागदेवाचार्य, नागदेव भट असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. पट्टशिष्य तर आणि नामदेवरायांचे समकालीन. तर त्या नागदेवाचार्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या स्मृतिचरित्रात त्यांचं जे चरित्र दिले गेलं स्मृतीस्थळ त्याचं नाव, त्याच्यात सुद्धा विष्णुदास नामा असा उल्लेख येतो आणि तो निश्चितपणे नंतरच्या काळात होऊन गेलेल्या विष्णुदास नामाचा नाही, हे तुम्हाला मी सांगू शकतो. अर्थात तो उल्लेख वेगळ्या प्रकारे आहे, म्हणजे ते मानभाव संप्रदायिकांना जे सोयीचं वाटलं त्या पद्धतीने त्यांनी उल्लेख केले, तो वेगळा मुद्दा असतो. पण उल्लेख आहे ना, विष्णुदास नामा आला, मेळे नसे आला वगैरे वगैरे काही काही उल्लेख आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल मग कदाचित की विष्णुदास नामाच दोन होऊन गेले. एक आद्य नामदेवांना सुद्धा विष्णुदास नामा म्हणायचे लोक, जे गरज असेल तेव्हा, कारण त्यांच्या याच्यात स्वतःचा उल्लेख कधी कधी विष्णुदास नामा येतो. आणि नंतर जेव्हा केव्हा होऊन गेले असतील दुसरे त्या नावाचे सद्ग्रस्त, तो उल्लेख असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळं विष्णुदास नामा या गोष्टीचं किंवा या मुद्द्याचं जास्त भांडवल करता येत नाही, जे सुभा कुलकर्णी यांनी केल्याचं आपल्याला लक्षात येतं. असो, दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे, मी पूर्वी सांगितलेला आहे की काही लोक तर इतके वाहवत गेले की हे जे तीर्थावळी नंतर आणखीन समाधी वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यांना सांगितलं की ते कादंबरीच आहेत, इतिहास नाही, चरित्र नाही, कादंबरी. तर त्याच्यावरती मी असं म्हणालो होतो आणि आपल्या यापूर्वीच्या व्याख्यानात मी उल्लेख केला आहे की आपण मान्य करू समजा वादा खातर की कादंबरी आहे, पण मी असं म्हणालो होतो की ती सगळ्यात अगोदरची कादंबरी आहे. त्या कादंबरीच्या अगोदर कुणी चरित्र वगैरे लिहिलेलं नाही, त्यामुळे मग त्या कादंबरीला चरित्र समजून आपल्याला पुढे जावं लागेल. त्याला आपला काय पर्याय आहे? जोपर्यंत त्याच्या अगोदर लिहिलेलं काही तुमच्या पुढे येत नाही तोपर्यंत तुम्हाला तेच प्रमाण मानून चालावं लागेल. कारण ते जर नसेल तर ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र समजायला तुमच्याकडे काही प्रमाणच नाहीये. कारण उत्तरकालीनांनी सुद्धा जेव्हा जेव्हा नामदेवांची चरित्र लिहिली, चरित्रातले प्रसंग लिहिले, तेव्हा तेव्हा नामदेवरायांनी लिहिलेल्या काय म्हणतात त्याला प्रकरणांचाच आधार घेतलेला आहे. त्यामुळे ते सर्वात प्राचीनतम अशा प्रकारचं प्रकरण किंवा हे आहे ते हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता गमतीची गोष्ट पहा की कुलकर्णी त्यांचा कालगणनात्मक उल्लेख वेगळ्या प्रकारचा सिद्ध करण्यासाठी तुका विप्रांचा आधार घेतात, बाळकोबा ज्ञानेश्वरी यांचा आधार घेतात, जे उत्तरकालीन आहेत. तर यांच्यापेक्षा नामदेवांची आदी तीर्थावळी समाधी नक्कीच प्रमाणे हे मी तुम्हाला सांगू शकतो. आणि कधी कधी ते लोकशुद्धीचा आधार घेतात. म्हणजे प्रामाण्याबद्दलची त्यांची भूमिका ही निसरडी आहे. म्हणजे तुम्ही जर काटेकोरपणाने एखाद्या
कृतीचं प्रामाण्य तपासणार असणार, तर तुम्हाला स्वतःला तुमची एक ठाम कन्सिस्टंट भूमिका घेता आली पाहिजे. असं नाही करून चालणार. म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही तुका विप्र वापरणार, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही बाळकोबा ज्ञानेश्वरी वापरणार, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही कधीतरी लोकश्रुतीचाही आधार घेणार. हे एकाच वेळेला 10 प्रकारच्या दगडांच्या वरती हात ठेवून चालत नाही. हे आपल्याला या संदर्भात मुळात सांगायला पाहिजे. बाकीच्या काही गोष्टी मी जसं देवीसिंग चव्हाण आणि ग खरे यांनी इकडे काशीला जो एक स्तंभ पाहिला होता त्याच्यावरती उल्लेख होता, त्याच्या आधारे मी असं म्हणालो होतो की आपल्याला तीर्थावळीच्या काळात ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज कधी गेले होते काशीला ते सांगता येतं. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. तर आता हे मी तुम्हाला सांगितलं. आणखीन एक दोन मुद्दे मला तुम्हाला सांगायचे आहेत. त्यातला एक मुद्दा असा आहे आणखीन की एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं असं आपण म्हणतो. आता नुकतंच भाद्रपद वद्य षष्ठी या दिवशी त्यांनी ज्ञानेश्वरीचं जे त्याला परिष्करण म्हणूयात, शुद्धीकरणापेक्षा केलं, त्या परिष्करणाची जयंती असते, म्हणजे तो दिवस आपण साजरा करतो. तर ते त्यांनी केलं. नंतर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. इतरही काही संतांच्या काय म्हणतात त्याला समाजांच्या जीर्णोद्धाराला चालना दिली. हे सुबा कुलकर्णी मान्य करतात किंवा त्यांचा हा युक्तिवादच आहे. परंतु ज्ञानेश्वर चरित्र लिहिलं नाही एकनाथांनी. असं का? हा कुलकर्णींचा सवाल आहे. आणि त्याच्यावरती काय म्हणतात त्याला ते विचारतायत की त्याच्यावर काय निष्कर्ष निघतो की त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र लुप्त झालं होतं, काही नव्हतंच मुळात. हे जे काही आपल्याला दिसतंय समाधी तीर्थावळी वगैरे हे नंतर आले असं त्यांना म्हणायचं असेल. पण मला असं वाटतं की मी सुद्धा असं म्हटलेलं आहे की तसं काय झालेलं नाही, दाखवून दिलेलं आहे, उपलब्ध होतं कसं ते सांगितलेलं आहे. तर मग आता हा जो प्रश्न उपस्थित, कारण काय त्यांना म्हणे ज्ञानदेव चरित्र ज्ञात नव्हतं, असं एकतर्फी उत्तर आहे. ठीक आहे. पण मग आता आपल्याला प्रश्न असा विचारता येतो की एकनाथांनी नामदेव चरित्र लिहिलं आहे, संपूर्ण लिहिलेलं नाही परंतु प्रसंग लिहिलेले आहेत, ते का लिहिलं? मग खरं तर एकनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांचं कन्सिस्टंट असं संपूर्ण चरित्र लिहिलेलं नाही. नामदेवांचं सुद्धा त्यांनी पूर्ण चरित्र लिहिलेलं नाही. काही प्रसंग त्यांच्या अभंगातनं येतात, ते तरी त्यांना माहिती होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातले मुख्य प्रसंग त्यांनी सांगितलेले आहेत. नाही असं कसं तुम्ही म्हणू शकता? आणि कशाला लिहितील स्वतंत्र चरित्र? त्यांना जर नामदेवांनी लिहिलेलं स्वतंत्र चरित्र ज्ञानेश्वर महाराजांचं उपलब्ध असेल तर एकनाथांनी कशासाठी लिहायचं परत ज्ञानेश्वरांचं वेगळं चरित्र? नाही लिहिलं त्यांनी. हे आपल्याला म्हणता येतं ना अशा प्रकारे. म्हणजे याचा अर्थ परत काय झाला की एकनाथांना नामदेवांचं चरित्र जणू काही ज्ञात होतं, कारण ते त्यांनी बऱ्यापैकी लिहिलेलं आहे, जरी सगळं लिहिलं नसतं तरी. पण ज्ञानदेवांचं नव्हतं असं कसं म्हणता येईल? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा जो विचार करतात तो चुकीच्या पद्धतीने सुबा कुलकर्णी यांनी केलेला आहे, हे मला वारंवार आपल्याला पटवून द्यायचं आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला नामदेवरायांच्या समाधीच्या अभंगाकडे वळताच येत नाही. कारण ते जर अमान्यच करत असतील लोक अभंग तर काय करणार? हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आपल्याला असा दिसतो की हा जो वसाहतवादी सिद्धांत आहे त्यांचा, हा शब्द मी का वापरला? हा शब्द यासाठी वापरला की डॉक्टर गणेश देवी यांनी ॲम्नेशिया नावाचा शब्द वापरला होता. आणि तशाच प्रकारचं विस्मृतीच्या गर्तेत हे म्हणतायत, सुबा कुलकर्णींचा शब्द आहे. तर अर्थात डॉक्टर गणेश देवी यांचा संबंध ब्रिटिश वसाहती काळामधला आहे की भारत ज्या वेळेला ब्रिटिश अंमलाखाली होता 19व्या शतकामध्ये, 18व्या शतकाचा काही भाग आणि अर्थात 20व्या शतकामध्ये होता. तर त्यावेळेला आपल्याला आपल्या एकूण पूर्व परंपरेचा विसर झाला, ते ॲम्नेशिया म्हणतात. तर तसंच जणू काही म्हणायचं यांना. तर मी तुम्हाला सांगतो की ते आणि हे याच्यामध्ये फरक आहे. कसा फरक आहे? फरक वेगळा म्हणजे त्याचं कारण नाही तुम्हाला सांगतो की ब्रिटिशांनी ज्या प्रकारचं नवीन ज्ञान विज्ञान आणलं आपल्याकडे, नवीन पद्धती शास्त्र आणलं, सगळ्या ज्ञानाचं नवीन अध्यापन पद्धती आणली, शिक्षण पद्धती आणली, आणि त्यामुळं ह्या प्रक्रियेला हातभार लागला ॲम्नेशियाला देवींच्या म्हणजे देवी म्हणतात त्या.
तशा प्रकारचं नवीन ज्ञान विज्ञान आणखीन काय काय गोष्टी त्या मुसलमानांनी आपल्या राजवटीमध्ये आणल्या असं म्हणणं जरा धार्ष्टच ठरेल. तसं काही त्यांनी केलेलं दिसत नाही. त्यामुळं ते कारणच नाही ना की आपली परंपरा अशा प्रकारे पूर्णपणे विसरायचं. म्हणजे त्यांची परकीय राजवट त्यांनी केलेली नासधूस देवळांची असेल, म्हणजे देवळं ही मुख्य प्रचारस्थानच होती ना, आणखीन कशा कशाची असेल, ही गृहीत धरून सुद्धा त्यांनी नवीन काही व्यवस्था आणली नसल्यामुळं आपली जुनी व्यवस्था चालू राहिली सगळ्या क्षेत्रांमध्ये. त्यामुळं मुसलमानांच्या याच्यामुळे ते सगळं विस्मृतीच्या गर्तेत गेलं वगैरे असं जे म्हणणं आहे ते त्यांचं अत्यंत अतिशयोक्त आहे. उलट या संतांच्या स्मृतीनंच, लक्षात घ्या मी परत सांगतो, वारकरी संतांच्या स्मृतीनंच, त्यांच्या अभंगांच्या त्यांच्या ओव्यांच्या आधारेच महाराष्ट्रानं आपली संस्कृती जिवंत ठेवली. मुसलमानांच्या काळात सुद्धा पंढरपूरच्या वारीला लोक यायचे, आषाढी कार्तिकी भरायची, महिन्याचे वारकरी जायचे, तिथं त्यांची वैचारिक देवाणघेवाण व्हायची, अभंगाचे टेक्स्ट ज्याला म्हणतो ते लिहिले जायची ती टेक्स्ट, हे लक्षात घ्या. त्यामुळे उलट या संतांच्या चरित्रांनी, संतांच्या अभंगांनी, ओव्यांनी ही संस्कृती जतन करून ठेवलेली आहे आणि त्यामुळं ती परंपरा अविच्छिन्न आहे ना. आपण अगदी बहिणाबाई म्हणतात ते पूर्णपणे सत्य आहे. म्हणजे एक आपण आपली ही परंपरा याचं भान त्यांना होतं, ते कॉन्शियसनेस त्यांना होतं. आपण ज्ञानदेवांच्या परंपरेमधले आहोत, आपण नामदेवांच्या परंपरेमधले आहोत. हे भान कधी येईल? जर तुम्ही ती परंपरा जतन करून ठेवली तरच येईल ना. आणि ती परंपरा जतन करून ठेवायचं म्हणजे काय करायचं, तर त्यांच्या अभंग, त्यांच्या ओव्या, त्यांचे ग्रंथ हे जपून ठेवायचे, त्यांचा प्रसार करायचा. तो त्यांनी केला. आणि म्हणून मी म्हणालो की एकनाथांच्या शुद्धीकरणाच्या संदर्भात जो वारंवार म्हटलं जातं की एकनाथांना ज्ञानेश्वरांची समाधी शोधावी लागली आणि याचा अर्थ सगळं विस्मृतीच्या गर्दीत गेलं होतं ज्ञानेश्वर चरित्र सकट. तर असं नाहीये. या दोन गोष्टीची आपण तुलना नाही करू शकत. समाधी ही जी गोष्ट आहे ती एक फिजिकल स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. आता समजा या मंडळींनी ते मोडतोड केली, देऊळ पाडलं, तर लोक नाही जाणार तिकडे भीतीने कदाचित, हे होऊ शकतं ना. दुसरी तुम्हाला उदाहरण सांगतो मी. छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राचा मानबिंदू. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी रायगडावरती आणि 19व्या शतकामध्ये तिच्याकडे दुर्लक्ष झालं होतं लोकांचं. आणि मग पुढे महात्मा फुले असतील, लोकमान्य टिळक असतील, या लोकांनी पुढे येऊन त्या समाजाचा जीर्णोद्धार करण्याचं मनामध्ये आणलं. तिथे जाऊन उत्सव सुरू केले. म्हणजे शिवाजी महाराजांची समाधीकडे लोक फारसे जात नव्हते. ते नव्याने बांधून वगैरे काढली, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्याला वाचा फोडली, इत्यादी इत्यादी इत्यादी. याचा अर्थ महाराष्ट्र शिवाजी महाराजांना विसरला होता असं होत नाही. याच्यात फरक आहे या गोष्टींमध्ये. त्यामुळं समाधीकडे दुर्लक्ष झालं, याच्यावरनं शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे दुर्लक्ष झालं, शिवाजी महाराजांच्या शिकवणीकडे, त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष झालं, असं अनुमान नाही आपण करू शकत. लक्षात घ्या. तीच गोष्ट इथे आहे. एकनाथ महाराजांना समाधी शोधावी लागली असं जे आपण म्हणतो, किंवा एकनाथ महाराजांनी सांगितलेलं तसं, त्याच्यावर यांनी उडी काय मारली की सगळे अभंग, ओव्या, चरित्र हे सगळे गेले होते आणि जणू काही एकनाथ महाराजांना ते परत ज्ञानेश्वरी कर असं नाहीये. एकनाथ महाराज काय म्हणतायत की ज्ञानेश्वरीमध्ये अनेक अपपाठ शिरले होते, त्यामुळे त्यांना त्याचं परिष्करण करावं लागलं ज्ञानेश्वरी. मग अपपाठ शिरले म्हणजे काय? अपपाठ तेव्हा शिरतात की जेव्हा तो ग्रंथ अनेकांच्या हातातून जातो, अनेक जण वाचतात, अनेक जण त्याची प्रती करून घेतात, प्रत करून घेतात आणि ते घेता घेता मग अपपाठ निर्माण होतात. कधी नजर चुकीने होतात, कधी काही लोक स्वतःची अक्कल चालवतात. म्हणून ते एकनाथांना म्हणावं लागलं ना की ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करील मराठी. ज्ञानेश्वरीच्या पाठामध्ये आपला एक पाठ जर कोणी घुसावला तर ते चुकीचं होईल, असं ते करू नये हे सांगतायत. म्हणजे तसे लोक होते करणारे, म्हणजे तसं ज्ञानेश्वरीचं वाचन होतं. त्यामुळे ही यांची जी एक काय म्हणतात त्याला अत्यंत चुकीची धारणा आहे की हे सगळी सांस्कृतिक उलथापालथ झाली होती वगैरे वगैरे वगैरे, असं म्हणता येत नाही. आता मी तुम्हाला सांगतो, एकनाथ महाराजांच्या अगोदर एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराज हे स्वतः ज्ञानदेव, नामदेव, कुर्मदास, सावतामाळी यांच्या कथा सांगतात. म्हणजे जतन करून ठेवलेले आहे, हे जतन करून ठेवलेले आहे.
अशा प्रकारची उलथापालथ, अशा प्रकारचा विसर, अशा प्रकारचा ॲम्नेशिया नव्हता झालेला महाराष्ट्राला. किंबहुना तो झाला नव्हता म्हणून महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात उठला. तो झाला नव्हता म्हणून महाराष्ट्र ब्रिटिश काळामध्ये उठला असा आणि उभा राहिला परकीय सत्तांच्या विरोधामध्ये, हे लक्षात घ्या. तर हा जो बेसिक मुद्दा जो आहे ना, तो आपल्याला त्यांचा आहे तो नाकारावा लागतो. आणखीन माझे काही एक मुद्दे आहेत, त्यांनी महानुभाव संप्रदायाच्या प्रमाणांचा कसा अतिरिक्त वापर केला वगैरे वगैरे, ते मी नंतर सांगेन. कारण एकाच वेळेला हे सगळं सांगणं, आणि हे तसं नाही म्हटलं तरी वेगळ्या प्रकारची चर्चा आहे ही. याच्यामध्ये ऐतिहासिक प्रामाण्य, कालगणना, पाठभेद, अमुक तमुक 10 प्रकारच्या भानगडी असतात. हे मी तुम्हाला सांगू शकलो. किंबहुना कुलकर्णी यांनी केलेल्या गफलती माझ्या लक्षात आल्या, किंवा कुलकर्णी यांच्या अगोदर ज्यावेळेला डॉक्टर राचिम ढेरे यांनी सिद्धांत मांडला होता की हे पंढरपूरचा जो पंढरपूरची जी विठ्ठल मूर्ती आहे ती आद्य नसून नंतरच्या काळात बसवलेली आहे आणि आद्य मूर्ती मांडायला आहे, हा त्यांनी सिद्धांत मांडला. आणि त्या काळात महाराष्ट्रात खूप खळबळ माजली. तेव्हा सुदैवानं माझ्या या सगळ्या गोष्टींचा परिचय असल्यामुळे मी त्याचा तो सिद्धांत खोडू शकलो. आणि त्यामुळे ढेऱ्यांनी पुढच्या मांडणीमध्ये दुरुस्त केली सगळे आपल्या एकूणच मांडणीची पुढच्या पुस्तकामध्ये. ती करताना माझा उल्लेख केलेला नाही, पण ठीक आहे, संशोधक लोक असं करत असतात. पण हे मी करू शकलो. आणि हे का करू शकलो हे तुम्हाला सांगतो. पूर्वी कधी सांगितलं असेल की माझी संपूर्ण जी या संशोधन क्षेत्रातली संत साहित्यातली जी तयारी आहे ती माझ्या वडिलांच्या शाळेत झालेली आहे. जे वडील श्रीधर बुवा, त्यांना मी अण्णा म्हणायचो, हे एक अक्षरशः जे काही अतिशयोक्त नाही, चालतं बोलतो मी शाळा शब्द प्रयोग केला तो स्कूल या अर्थाने केला, पण हे विद्यापीठच होतं एक प्रकार. आणि मी त्यांचा आवडता विद्यार्थी होतो, किंवा मी एकटाच त्यांचा विद्यार्थी होतो खऱ्या अर्थाने पाहिलं, कारण ते मला सतत उपलब्ध असायचे. बाकीची मंडळी त्यांच्याकडे यायची, चर्चा करायची, पण ते कधी येणार, त्यांचा जेव्हा वेळ जमेल, त्यांना प्रसंग मिळेल, येईल तेव्हा. पण एरवी रोजच्या रोज याच्यामध्ये काय कोण असणार आहे. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा परिचय मला माझ्या अत्यंत लहानपणी, म्हणजे अगदी 8-10 वर्षांचा असल्यापासून मी या भानगडी करत आलेलो आहे. आणि ही संशोधक मंडळी जे उलटे-पालटे उद्योग करतात ते सोपं नसतं त्या शोधून काढणं. ते अत्यंत चलाखीने सगळं मांडत असतात. तसंच मागे एकदा आपले वासुदेव सीताराम बेंद्रे, मोठे इतिहास संशोधक, त्यांनी तुकाराम महाराजांची नसलेली कृती मंत्रगीता ही तुकाराम महाराजांची म्हणून खपवायचा मोठा प्रयत्न केला ना. अजूनही अनेकांना वाटतं, माझ्याकडे लोक येतात, आता काय करायचं सांगा. तर त्यावेळेला आपल्याला हे बघावं लागतं, करावं लागतं. आणि ते वडील कसे करायचे, त्यांचे जे सहकारी असायचे, स्नेही असायचे, डॉक्टर भापम बैरट होते पंढरपूरचे, फार मोठा विद्वान मनुष्य. आमचे इथले पुण्यातले ऍडव्होकेट राहीरकर होते. ते मी बघत आलो लहानपणापासून. आणि त्यामुळे या असल्या ज्या काही गोष्टी आहेत मागच्या पुढच्या वगैरे त्या आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये लक्षात येतात की अरे हे इथं गडबड आहे, आणि ती गडबड आपण बरोबर शोधू शकतो, दाखवू शकतो. आणि म्हणून हे मला सगळं आपल्याला यासाठी सांगावं लागलं की जेव्हा आपण एखाद्या धान्याची लागवड करू, म्हणजे पीक लावतो, आपण पेरतो म्हणूयात गडीवर पेरतो, त्या पेरण्याच्या अगोदर नांगरणी करावी लागते आणि जमीन व्यवस्थित करून घ्यावी लागते. तसं नामदेवरायांच्या समाधीच्या अभंगाची चर्चा करण्याच्या अगोदर हे जे घोळ घालून ठेवले पूर्वीच्या लोकांनी, मग ते कुलकर्णी असतील, ते कानडे नगरकर असतील, ते भारद्वाज असतील पूर्वीच्या काळातले, ते सगळं लेव्हलिंग करण्याची आपल्याला गरज असते. आणि ती करण्याचं काम मी गेल्या 2-3-4 व्याख्यानांमध्ये करतोय. आणखी थोडं राहिलेलं आहे, तर पुढच्या व्याख्यानातला काही वेळ माझा पहिला त्याच्यात जाईल परत एकदा, आणि त्याच्यानंतर मी थेट मुद्द्याला, म्हणजे कोणत्या मुद्द्यावरती येणार की समाधीचे प्रत्यक्ष अभंग. तर ह्या 2 गोष्टींमध्ये फरक आहे की त्यामध्ये काही प्रक्षेप झाले असतील असं म्हणणं वेगळं, पण ते नामदेवरायांचे नाहीतच असं नाही म्हणता येत. तर हे म्हणण्याचा प्रमाद मोन्यात गडीवर या मंडळींनी केला. पण ठीक आहे, तसं झाल्यामुळं आपलं संशोधन पुढे जातं ना. आपल्या कल्पना अधिक काय म्हणतात त्याला, स्वच्छ होण्यासाठी, क्लिअर होण्यासाठी, आणि क्लिअर झाल्यानंतर प्रमाण होण्यासाठी, कन्फर्म ज्याला म्हणतो आपण होण्यासाठी,
अशा प्रकारची टीका, अशा प्रकारचे आक्षेप, अशा प्रकारच्या शंका आवश्यक असतात. त्यामुळं जे कोणी लोकांना असं वाटतं बऱ्याच वेळेला की असं काय आपण वाचलं वगैरे तर आपल्या श्रद्धेला तडा जाईल, असं व्हायचं काही कारण नाही. तुमची ज्याच्यावरती श्रद्धा आहे ते जर खरं असेल तो 10 नाही 50 आक्षेप येऊ देत, काही फरक पडत नाही. त्याचा समाचार घेणं, त्याची चर्चा करणं हे आपलं कामच ठरतं आणि ते काम आपण यथामती करूयात असं सांगतो आणि आजचा विषय संपवतो. सगळ्यांना धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे तोषानी मजद्यावे असायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेवो सुखिया दाना सुखिया दाना सुखी